नमस्कार. एरवी ना मी हाय म्हणते. पण आज काय ना, आज मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार म्हणते. त्याचं कारण पण तसंच आहे. परवा काय झालं, माझी बहीण मला म्हणाली की चारुता, तुझ्या लक्षात येतंय का, मराठी लिहू वाचू आणि व्यवस्थित बोलू शकणारी आपली शेवटची पिढी. आणि हे सगळं माहिती आहे, पण ते खरं सांगू का, इतकं लागलं ना. खरी गोष्ट आहे. 10 शब्दांच्या वाक्यामध्ये 8 इंग्रजी शब्द घालून आजकाल ती जी मराठी म्हणून जी भाषा बोलली जाते, ती खरंच हृदयाला खूप वेदना देते. हो ना. आणि आम्ही सगळी मराठी प्रेमी मंडळी, त्यामुळे यांना पण तेवढंच वाईट वाटतं जेवढं मला वाटतं. तर माझा आता म्हणजे हा कार्यक्रम करण्याचा उद्दिष्ट फक्त एवढंच आहे, की मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, की ही जी नवीन जी मुलं आहेत, तर त्यांना साहित्य म्हणजे आपली भाषा जी आहे मराठी, ती इतकी समृद्ध भाषा आहे आणि त्यांना त्या साहित्याचा आस्वाद घेता येत नाही. आणि मला असं वाटतं, की त्या आनंदाला ती मुलं मुकतात. आणि म्हणून मला असं वाटतं, की त्यांना आवडणाऱ्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे सोशल मीडियावरनं जर का आपण त्यांच्यापर्यंत काही प्रमाणात पोहोचवू शकलो आणि त्यातनं काही मुलं त्याच्याकडे थोडीशी वळली, तर बरचसं उद्दिष्ट सफल झालं असं म्हणता येईल. तर आज हे सगळे माझे मित्र-मैत्रिणी इथे आलेले आहेत. आम्ही सगळी मराठी प्रेमी मंडळी. हा सचिन आणि मुग्धा, ते दोघं जण अतिशय त्यांना मराठीविषयी खूप आस्था, कळकळ, प्रेम आहे. ही श्रीलेखा आणि हा अतुल. आज आम्ही सगळेजण कवितेविषयी बोलणार आहोत. तर आपण सुरू करूया मुग्धापासून. बाभा बोरकर हे गोमंतकीय कवी. तर त्यांची माझ्या गोव्याच्या भूमीत ही अतिशय सुंदर कविता आता मुग्धा सादर करणार आहे. त्याआधी मुग्धा, तू मला हे सांग की ही कविता तू का निवडलीस? मी ही कविता निवडली कारण गोव्याबद्दल काही ठराविक समजुती असतात, म्हणजे गैरसमजुती असतात. त्या माझ्याही होत्या गोव्यात येण्यापूर्वी. आणि गोव्यात आल्यावरती मला असं जाणवलं की जो आपल्याला गोवा दाखवला जातो, बीच, पार्टी, शॅक्स, कसिनो. आता मी 8 वर्ष गोव्यात राहते, पण मी अजून तो गोवा बघितलेला नाहीये. मी बघितलेला गोवा वेगळाच आहे. आणि असं असतं ना की आता परवा एकांशी बोलता बोलता मी म्हणत होते की माझा नवरा चहा पित नाही. तर मग ते म्हणाले की हो बरोबर आहे, तो गोव्याचा आहे, तो कशाला चहा पिईल, तुमच्याकडे किती वेगवेगळी पेय असतात. तर बापरे. म्हणजे असं नसतं की आपण गोवेकर सकाळी उठल्या उठल्या आपलं दारू घेऊन बसलोय आणि आम्ही दारू पितो, असं गोवा नाहीये. तर बाबू बोरकर हे गोव्याचेच कवी आहेत. आणि त्यांना बाकेबाब म्हटलं जातं. आणि त्यांच्या सगळ्याच कवितांमध्ये म्हणजे निसर्ग कविता आणि प्रेम कविता त्यांच्या जास्त आहेत. जास्त पण प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निसर्ग कविता मला इथे गोव्यात आल्यापासून जास्त आवडायला लागल्या. आणि मला असं वाटतं की आत्ताचा गोवा इतका हिरवागार आहे, इतका सुंदर आहे, तर तो त्यांच्या काळात किती अजून सुंदर असेल. आणि माझं भाग्य असं की मी जिथे राहते तिकडून अगदी ते गोव्यात असताना जिथे राहायचं त्यांचं घर इथून अगदी जवळ आहे. त्यामुळे येता हो. जाता मला असं त्यांच्या घराकडे बघून असं वाटतं की म्हणजे छान वाटतं. म्हणून मला त्यांच्या निसर्ग कविता खूप आवडतात. तर ही गोव्याच्याच संबंधीची कविता आहे, ती मी वाचते. अ, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडात कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंबा फणसांची रास, फुली फळांचे पाजर, फळी फुलांचे सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविन फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविन बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाडी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. वा वा. काय शब्द आहेत. वा. सुंदर शब्दरचना. अप्रतिम. आणि चाल म्हणजे त्याची ती काय म्हणायचं, लय. लय फार सुंदर आहे. आता पुढची जी कविता आहे ती ही बाबा बोरकरांचीच, निळा. ही सुंदर कविता आता श्रीलेखा सादर करणार आहे. काय सांगशील निळा कवितेबद्दल, श्रीलेखा? अ, निळा कवितेबद्दल
एकतर तो माझ्या आवडीचा रंग आहेच, त्यात काही बाहेर नाही. मी आधी कविता वाचून दाखवू आणि मग मला हो. जेव्हा मी त्या कवितेबद्दल अ, रसग्रहण करताना आपल्याला त्याच्या बरोबर जरा संदर्भ छान लागतील आपल्याला. बाबा बोरकरांचीच आपली निळा कविता. एक हिमटीचा निळा, एक धुवटीचा निळा. एक हिमटीचा निळा, एक धुवटीचा निळा. दूर डोंगरांचा एक, जरा त्याच्याहून निळा. मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमली निळा. मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमली निळा. इंद्र निळातला एक गोड राजबिंडा निळा. विसावल्या सागराचा एक ओलसर निळा. विसावल्या सागराचा एक ओलसर निळा. आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. क्या बात है. असे नाना गुणी निळे, किती सांगू त्यांची लळे. असे नाना गुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे. ज्याच्यामुळे नित्य नवे घडे तुझे माझे डोळे. जेथे उमगे मावळे त्यांच्या लावण्य सोहळा. जेथे उमगे मावळे त्यांचा लावण्य सोहळा. असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. लेऊ वाह. आपणही निळ्या, करू त्याच्याशी अंगसंग. लेऊ आपणही निळ्या, करू त्याच्याशी अंगसंग. निळ्या झाल्या त्याच्या संगे, रंग खेळता श्रीरंग. निळ्या झाल्या त्याच्या संगे, रंग खेळतो श्रीरंग. वाह. आता वाह. खरं ही जी कविताच बोरकरांनी इतकी सुंदर लिहिलेली आहे ना, म्हणजे निसर्गातल्या आणि भावविश्वातल्या विविध प्रकारच्या निळ्या रंगांचं सौंदर्य उलगडणारी खरं तरी कविता मला वाटते. कवितेत बोरकरांनी निळ्या छटांचं अगदी कल्पकतेने वर्णन केलंय. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये किंवा पूर्ण कवितेभर सुद्धा आपल्याला निळ्या रंगाच्या इतक्या विविध छटा दिसतात ना, त्या छट्या नुसतं दृश्य किंवा सौंदर्य असं दर्शवत नाहीत, तर भावात्मक आणि आध्यात्मिक अर्थ त्याच्यात प्रतीत होतो असं मला वाटतं, म्हणजे त्या हे करताना शेवटचं कविता वाक्य वाचत श्रीहरी, कृष्णाचा जिथे हो, संदर्भ अगदी येतो अगदी. तिथे. अगदी अगदी. कृष्णाचा संदर्भ येतो आणि मुख्य म्हणजे आपण कृष्णमय होतोच. बरं, कृष्ण हा सखा इतका माझ्या जवळचा आवडीचा आहे. तर त्याच्यामुळे ही कविता खरं तर मला आणखी जास्त आवडते. बर. तर पुढे जाताना साधारण कवितेचा हा मुख्य भाव जो आहे निळा रंग, त्याची विविध रूप, त्याचं सौंदर्य आणि त्या रंगाशी निर्माण होणारं गूढ नातं. बोरकरांच्या कवितेतनं निळा हा केवळ एक रंग नसून मला तरी वाटतं तो एक अनुभव आहे, एक भावना आहे. आध्यात्मिक रंग तर आहेच, पण निळा ही कविता रंगवर्णन नसून एक भावयात्रा वाटते मध्ये मध्ये. निळ्या रंगाच्या क्या बात आहे. सौंदर्यातनं बोरकर आपली आत्मिक उत्कंठा, आध्यात्मिक आकर्षण आणि जीवनातील रंगांची समज मांडताना दिसतात. शेवटी श्रीरंगाबरोबर एकरूप होण्याची, त्या रंगात मिसळून जाण्याची गूढ आणि सुंदर भावना व्यक्त होतेच. आणि होतं काय, त्याच्यामुळे निळा ही कविता खूप जास्त जवळची वाटत जाते. त्याच्या विविध ज्या छटा आहेत, म्हणजे थंडीमुळे दिसणारा असं म्हणतातला निळसर रंग वेगळाच भासतो. तर धुतलेल्या आकाशाचा निळा रंग, त्याची काही औरच प्रभा असते. दूरवर दिसणाऱ्या डोंगर रांगा जेव्हा निळसर वाटतात, तेव्हा त्या रंगात एक वेगळी शांतता भासते. मोरपिसाच्या डोळ्यात दिसणारा निळा रंग अत्यंत नाजूक आणि मखमली असतो. तसंच मौल्यवान इंद्रनील रत्न जो निळा रंग आपल्याला दिसतो, किती राजस आणि आकर्षक वाटतो तो. अथांग सागरापाशी जेव्हा आपण निवांत बसलेलो असतो ना, तेव्हा त्यात एक विसावलेला निळा असतो. आणि गोव्यासारख्या निसर्गाची उधळण असलेल्या प्रदेशात बोरकरांना जिकडे तिकडे निळाई दिसली नाही तरच नवल ना. त्यामुळे प्रत्येक निळा त्यांचा काहीतरी वेगळंच सांगून जातो. रोज आपले डोळे नव्याने त्या सौंदर्याकडे आकर्षित होतात बघ. जिथे सूर्य उगवतो, मावळतो, त्या क्षितिजावर निळ्या रंगाचा एक लावण्यपूर्ण सोहळा सुरू असतो. आणि हा निळा रंग इतका आकर्षक आहे ना, की वाटतं आपणही त्यातच रंगून जावं, जसं आपण मगाशी म्हणालो शेवटच्या ओळीबद्दल. कालिंदी म्हणजे यमुना नदी, कृष्णाच्या जीवनाशी संबंधित. तर इंदीवर निळा हा शब्द कृष्णाच्या वर्णासाठी किती चपखल वापरला जातो, तो इथे बोरकरांनी
वापरून ती छटा आणि गडद निळी आणि अत्यंत सुंदर केली असं वाटतं. तो जणू काही त्या दिव्य रंगाचा सर्वोच्च आविष्कार वाटतो. या निळ्याशी एकरूप व्हायचं, त्याच्यात मिसळून जायचं अशी तीव्र इच्छा होते. कारण एकदा का आपण निळे झालो ना, की कृष्णासोबत त्या दिव्य रंगाच्या खेळात सामील होऊ शकतो ना. निळ्या रंगाचा वापर फक्त रंग म्हणून न करता भावनिक आणि आध्यात्मिक प्रतीक म्हणून जो केलाय, तो मला इथे खूप भावतो बघ. सुंदर. जेवढं सुंदर वर्णन त्यांनी केलंय तेवढं रसग्रहणही तू खूप छान केलंस, श्रीलेखा. आणि मगाशी ही म्हणाली तसं, मुग्धा, की गोव्यामध्ये आपण राहत असलो आणि सतत आजूबाजूला इतकं सौंदर्य जर दिसत असेल, तर ज्या भूमीत त्यांचा जन्म झाला, आम्ही गोव्यासारख्या भूमीत, तर त्यांना असे शब्द, अशा निळ्याच्या छटा न सुचत्या, मेहते बाबू बोरकर होते प्रतिभाशाली, त्यामुळे त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. मी जेव्हा सचिनला विचारलं की तू कोणती कविता निवडशील आणि कोणते कवी निवडशील, तर सचिननी मला क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं कुसुमाग्रज. माझे अत्यंत आवडते कवी आहेत. तर मी सचिनला विचारीन की का? म्हणजे मला माहितीये हा प्रश्न थोडासा विनोदी आहे, की कुसुमाग्रज हे तुझे आवडते कवी का आहेत? हा प्रश्न असू नाही शकत, पण मला तुझ्याकडून ऐकायचंय. अ, कुसुमाग्रज म्हणजे त्यांना अगदी ज्ञानपीठ मिळाले असे कवी आहेत. तर त्यांच्या कवितांची जी रेंज आहे, म्हणजे आपण पृथ्वीचं प्रेमगीत घेऊ शकतो त्यांची कविता, जी इतक्या लयीत सुंदर एक प्रेमगीत आहे. आणि तेच कवी प्रेमकर भिल्लासारखं सारखी कविता लिहितात, किंवा कणासारखा एक मुक्तछंद आहे. तर मला त्यांच्या कवितांची रेंज आवड, म्हणजे बऱ्याचदा कवी एका साच्यात अडकतात, किंवा एकाच प्रकारच्या कविता किंवा प्रतीक जी आहेत त्यांचं रिपिटेशन होतं काही कवींमध्ये. तर कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना प्रत्येक कविता ही वेगळी वाटते. म्हणजे असं वाटत नाही की ही कुसुमाग्रजांची कविता आहे, किंवा असा कोणताही छाप त्यांच्या कवितेवर नाही. म्हणजे कुठलीही कविता आपण काढली तर ती मागच्या कवितेपेक्षा आपल्याला वेगळी वाटते पूर्ण. तर हे मला त्यांचं फार आवडतं. खरंच. आणि ती मी कणा ही कविता निवडली तर अ, ते त्याचं अजून एक गोष्ट आहे की ही कविता आम्हाला 9वीत होती. म्हणजे पाठ्यपुस्तकात 9वीच्या काय मराठीच्या सांगा. पुस्तकात होती. आणि हं. तिथे त्या मॅडम जेव्हा आम्हाला शिकवलं ना, तर त्या मॅडमना शिकवताना रडायला आलेलं. म्हणजे वर्गात त्या मॅडम रडलेल्या. तर तेव्हा आम्हाला कळलं नाही की काय आहे. तेव्हा एवढी कविता कळत नव्हती. मग घरी जाऊन आम्ही वाचली. मग परत परत वाचली. मग सगळ्या मुलांना जवळपास ती कविता आवडायला लागली. आणि ही कविता तेव्हापासून मला पाठ आहे. म्हणजे मी 9वीत जी शिकलो तेव्हा मला जी पाठ हम्म. झाली ती अजूनही वा. पाठ आहे. त्यामुळे ही कविता फार आवडते म्हणजे. आणि कदाचित कवितेची आवड लागायला हे कारण अच्छा. असेल की त्या 9वी 10वीतल्या कविता आणि त्या मॅडमनी तशा शिकवल्या, त्यामुळे कदाचित त्यामुळे ही कविता खूप आवडते. म्हणजे पहिली आवडती कविता म्हणू शकतो जी खूप अच्छा. आवडलेली. त्यामुळे सादर करशील कविता म्हणून दाखवशील. हो. हो. मी कणा कविता म्हणून दाखवतो कुसुमाग्रजांची. ओळखलेत का सर मला पावसात आला कुणी? ओळखलेत का सर मला पावसात आला कुणी? कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं नेलं. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं नेलं. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. वा. क्या बात. सुरेख. वा. क्या बात. फारच छान. या कवींच्या मांदियाळीमध्ये पुढच्या कवयित्री आहेत, जे कवी झाले. आता आपण कवयित्रींकडे वळूया. पुढच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. माझ्याही अत्यंत आवडत्या कवयित्री आहेत त्या. आणि त्यांची एक कविता आता श्रीलेखा सादर करणार आहे. श्रीलेखा, कोणती कविता सादर करणार आहेस तू? मी
इंदिरा संत यांच्या बाहुल्या या काव्यसंग्रहातली कुणी ठेविले भरून म्हणून दाखवणार आहे. म्हणजे ती कवितेवरचीच कविता आहे ना? हो हो. म्हणजे कविता होताना किंवा कविता झाल्यानंतर कवयित्रीची मनोभावना कशी हम्म. असते. एक म्हणतात ना, कवितेच्या पण वेणा असतात. तर कवयित्रीला त्या कशा कशा त्याच जाणवतं. होत ह्याच्यात जाणवतात. तर त्याचं वर्णन त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे. इंदिरा संत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये भावभावना खूपच अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येतात. कुणी ठेविले भरून शब्दा शब्दांचे रांजण, कुणी ठेविले भरून शब्दा शब्दांचे रांजण, छंद लागला बाळाला घेतो एकेक त्यातून. काही सुबक रंगीत काही पेलती मुळीन, काही सुबक रंगीत काही पेलती मुळीन, काही जोडतो तोडतो पाहतोही वाकवून. शब्द होतात खेळणी खेळवितो ओठांवर, ध्यानी मनी जे जे त्याला देव पाहतो आकार. कधी वाटते उणीव शब्द येईना मनास, कधी वाटते उणीव शब्द येईना मनास, घाली पालथ हे रांजण शब्द शोधाचा हव्यास. आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतो, आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतो, शब्द त्याचीच घडण बाळ आनंदे नाहतो. क्या बात. अशा त्याच्या शब्दासाठी माझी उघडी ओंझळ, शब्द शब्द साठविले जसे मेघांना आभाळ, शब्द शब्द साठविले जसे मेघांना आभाळ. वा. वा. मला हा. असं वाटतं इथले प्रत्येक जण कधी ना कधीतरी त्यांनी कविता केलेली आहे. सो त्यांना कुठेतरी आपण ह्याच्याशी जे आता तिने वाचलं हे कुठेतरी अनुभवलेलं प्रत्येकाने असणार. हो ना? बरोबर. नक्कीच, नक्कीच. छान रायटर्स छान ब्लॉक. कविता आहे करतात काय? आपली सगळी मित्रमंडळी. आपली रायटर्स मित्रमंडळी ब्लॉक. सगळे. सॉरी. अतुल काय म्हणत होतास? रायटर्स ब्लॉक वरती लिहिलेली कविता आहे म्हटलं. हम्म. बरोबर. मराठी काव्यात अनेक प्रयोग झाले. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे मराठी गझल. तर त्यातली एक गझल आता अतुल सादर करणार आहे. ती कोणाची आहे आणि ती काय आहे हे सगळं आपल्याला अतुलच सांगेल. मी सुरेश भट हे मराठीतले प्रख्यात गझलकार. गझल हा प्रकार मुळात आणला मराठी वाङ्मयात सुरेश भटांनी. तर त्यांच्या अनेक गझला खूप परिचित गाजले. आहेत, खूप गाजलेल्या आहेत. तर त्याच्यातली एक गझल मी आज निवडली आहे, आणि ही अशी आहे, म्हणजे ही का मी निवडली, तर याचं कारण असं आहे की आपण ही गझल आशा भोसलेंच्या आवाजातनं खूप वेळा ऐकली आहे आणि अगदी मोहरून गेलोय ती ऐकून. पण जेव्हा मी ती वाचली आणि त्याचे दोन कडवी त्या गाण्यात नाही आहेत, पण जेव्हा ती दोन कडव्यांसकट जेव्हा आपण ती गझल वाचतो तेव्हा त्या गझलचा काहीतरी वेगळाच अर्थ त्याला प्राप्त होतो. तर अशी मी ती गझल एकदा म्हणून दाखवतो. तर अगदी परिचित गझल आहे, गाजलेली गझल आहे, केव्हा तरी पहाटे. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली. क्या बात. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. आता इथपर्यंत आपण ही गझल आपण ही ऐकली आहे. माहिती आहे. हो. आणि एक खूप सुंदर, काहीतरी खूप प्रेमळ, खूप म्हणजे प्रेमाने ओतप्रोत अशी गझल असावी असा एक आविर्भाव त्याच्यातनं निर्माण होतो. पण आता शेवटची दोन कडवी ऐका, जी त्या गाण्यात नाहीयेत. आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, हलकेच कूस माझी
बदलून रात्र गेली. अजूनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. हे हे जे ह्या जेव्हा ही जेव्हा दोन कडवी मी वाचली, तेव्हा जी ज्या कडव्यांना म्हणजे जी चाल लावली आहे पूर्वीच्या 5 कडव्यांना, तो तो भावच राहिला नाही माझ्या मनात. काहीतरी ऍक्च्युली पूर्ण वेगळा खरंच. भाव हो हो, निर्माण होतो. खरंय. आणि हीच फारच कमाल माझ्या सुंदर. मते गझल करते. आणि नक्कीच, आपल्याकडे फार सुंदर. आपल्याकडे हो. आपले गझलकार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ऐकायला जास्ती मजा येईल. येस, नक्की. सचिन, मी तुला हे विचारणारच होते की कविता आणि गझल ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे गझल कशाला म्हणायचं आणि म्हणजे काय फरक आहे? बेसिकली काय फरक आहे त्यामध्ये? गझल हा खरं तर कवितेचाच एक प्रकार आहे, कवितेचा उपप्रकार. कवितेत आपण आपल्याकडे वृत्तबद्ध कविता आधीपासून आलेली आहे. अगदी संत काव्यापासून आपण लयीत लिहिलं जातं आपल्याकडे, किंवा संस्कृत मधून आपल्याकडे सगळी वृत्त आली, त्यामुळे वृत्तात फार लिहिलं गेलं. तर गझल ही वृत्तबद्ध कवितेच्या खाली येणाराच एक प्रकार आहे. पण गझलेला स्वतःचे काही वेगळे नियम आहेत, ज्यामुळे ती कवितेपासून वेगळी होते. तर गझलेत ज्या 2 ओळी असतात त्यांना शेर म्हटलं जातं, कोणत्याही 2 ओळींना गझलेच्या. तर प्रत्येक शेर हा पूर्ण कविता असावी असा गझलेचा पहिला नियम आहे. म्हणजे त्या 2 ओळीत अर्थ पूर्ण व्हायला हवा. अर्थासाठी तो शेर वरच्या किंवा खालच्या शेरावर अवलंबून असता नाही. कुठलाही शेर जर तुम्ही गझलेतून वेगळा काढून वाचला तर तो परिपूर्ण असायला हवा. म्हणजे बर. गझल हा 5 किंवा जास्त शेरांची असते. तर एका माळेत गुंफलेल्या 5 कविता असं आपण म्हणू शकतो एका गझलेला. म्हणजे 5 वेगवेगळे शेर असतात जे एका माळेत गुंफलेले आहेत आणि त्याची गझल केली. पण जर तो एक शेर आपण वेगळा काढला तरीही तो परिपूर्ण आहे. म्हणजे तो एक कविता अच्छा. म्हणून आपण वाचू शकतो अर्थासाठी. तर हा सर्वात अच्छा. महत्वाचा फरक आहे. आणि बाकी काही तांत्रिक गोष्टी आहेत, म्हणजे गझलेचे काही नियम आहेत की वृत्त कसं असावं, किंवा अंत्य यमक असतो गझलेत ज्याला रदीफ म्हणतात, किंवा बाकी टेक्निकल गोष्टी बऱ्याच आहेत. पण अर्थाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कुठलाही शेर हा अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण हवा. म्हणजे अच्छा. खालच्या किंवा वरच्या ओळीवर अवलंबून असता नाही. कुठल्याही 2 ओळी आपण काढल्या तर तो अच्छा. पूर्ण शेर असायला हवा. त्यामुळे हा. गझलेत बऱ्याचदा होतं की एखादा शेरच प्रसिद्ध होतो. म्हणजे आता भटांचीच हम्म. गझल, नवीन रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. ही पूर्ण गझल आपल्याला माहित नाहीये, हा फक्त एक शेर आहे हो. त्या एका गझलेतला. पण तो अर्थासाठी आणि कशावर अवलंबून नाही, त्यामुळे तो प्रसिद्ध आहे. हा. किंवा गायत्री असे अनेक शेर आहेत जे फक्त एखादा शेरच प्रसिद्ध असतो. तर अच्छा. हे हा सगळ्यात महत्वाचा फरक आपण म्हणू शकतो गझलेचा आणि अच्छा. कवितेचा. पण आता जसं थोडासा अतुलने. मी ऍड करते की एका गझलेत असं बऱ्याचदा, कारण की प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता आहे, बऱ्याचदा असं होतं की पहिला म्हणजे कोणताही एक शेर आहे, तो समजा प्रेमाचा आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यात आपण बघतो तर लगेच निसर्गाचं काहीतरी आहे, तिसऱ्यात बघतो तर त्याला काहीतरी राजकारणाविषयी आहे. तर असं नसतं की प्रत्येक गझल ही एकाच एकाच विषयी. विषयावरती असायला हवी. हा. अच्छा. हे ओके. 2 प्रकार आहेत गझलेचे. म्हणजे आता ही जी अतुलने सादर केली ती हा पूर्ण हा, हो. एका करेक्ट. विषयावरची गझल आहे. त्याला मुसलसल गझल असा शब्द आहे. आणि दुसरी असते ती काय गैर काय शब्द मुसलसल आहे? गझल. काय शब्द आहे? मुसलसल मुसलसल गझल असा शब्द आहे याच्यासाठी. बर. आणि ज्यात अर्थ वेगवेगळ्या विषयांवरचे शेर असतात त्याला गैर मुसलसल गझल असं म्हटलं जातं. म्हणजे या ओके. उर्दू हम्म. मधल्या टर्म आहेत त्या आपण गझल हा. उर्दूतून आल्यामुळे तशाच्या तशा घेतलेल्या आहेत. तर अच्छा. हा ओके. फरक पण आहे म्हणजे आता कविता. तू म्हणाल तसं, तर अतुलने जे आता गझल अतुल पहिलं आणि दुसरं कडवं वाच. कडवं म्हणजे ते शेर. कुठलाही शेर वाच, म्हणजे हा. 2 ओळी कुठल्याही. एक मिनिट. तसं आपल्याला सगळ्यांना लक्षात येते, पण तरी चुकायला नको म्हणून मी वाचतो. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली. इथे हा कळले अर्थ मला न आलं लक्षात. सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, निसटून रात्र गेली. हम्म. हा. हम्म.
म्हणजे दोन वेगळे वेगळे जरी वाचले तरी सुद्धा ते परिपूर्ण आहेत, आपल्या प्रत्येकाचा अर्थ स्वतःच्या वेगळा लागतो. लागतो. प्रत्येकाचा हा. अर्थ. तुम्हाला लक्षात आलंच असेल, हे सगळे माझे मित्रमैत्रिणी फार गुणी आहेत. सचिन व्यवसायाने इंजिनियर आहे, पण तो उत्तम गझला लिहितो. त्याचं लोकमत मध्ये एक त्याचा कॉलम आहे, त्यामध्ये तो विनोदी लेखन करतो आणि अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये उत्साहाने तो भाग घेत असतो. त्याचीच बायको मुग्धा, ती माझी मैत्रीण आहे आणि ती स्वतः इंग्रजी, म्हणजे मला हे अगदी इथे सांगावं असं वाटतं की ती स्वतः इंग्रजी माध्यमामध्ये मधून शिकलेली असून सुद्धा तिचं मराठी फार उत्तम आहे आणि मराठी भाषा वाढावी, रुजावी आणि वाढावी यासाठी तिचे प्रयत्न करते. त्यासाठी मी तिला अगदी तिचं खूप कौतुक करीन. खूप कळकळ वाटते तिला मराठी भाषेबद्दल. पुस्तकांचा खूप ती बरीच प्रदर्शनं आणि अशी भरवते की जिथे जेणेकरून मुलं वाचण्यासाठी उद्युक्त होतील, मराठी वाचनासाठी. आणि एक खूप छान सकारात्मक असा एक विचार तिने मला, विचार म्हणण्यापेक्षा तिचं मत तिने मला सांगितलं की बरीच तरुण मुलं तिच्याकडनं पुस्तकं घेऊन जातात आणि वाचतात. तर वा. हे खूपच, हो, हे खूपच म्हणजे एक समाधानकारक असं एक ते तिने मला त्या दिवशी सांगितलं, मला खूप बरं वाटलं. म्हणजे गोव्यात तरी निदान हे संस्कृती कुठेतरी अजूनही टिकून आहे, हे बघून छान वाटलं. हा अतुल, हा सीए आहे व्यवसायाने आणि उत्तम कविता करतो आणि अतिशय साध्या साध्या विषयांवरच्या त्याच्या कविता असतात. दर रविवारी आम्ही त्याच्या कवितांची वाट बघतो. एरवीचे दिवस त्याची ती जी काय बोरिंग आकडेमोड चालू असेल, पण दर रविवारी त्याची कविता आम्हाला वाचायला मिळतेच. एखादा रविवार असा गेला तर लगेच मी त्याला विचारते, काय झालं तुझी कविता नाही आली? कारण आम्हाला माहिती की रविवार आहे म्हणजे अतुलची कविता येणार. साध्या शब्दांमध्ये आज घटना घडली, मग ती राजकारणाची असो, काही कुठली घटना असो, की लगेच त्याच्यावरती कविता तयार असते. ते त्याचं खूप कौतुकास्पद आहे. आणि ही श्रीलेखा, ती काउन्सिलर आहे आणि काव्य वाचन तुम्ही ऐकलंच आता, किती सुंदर तिने कवितेचं रसग्रहणही केलं. आणि काव्य वाचन ही एक कला आहे ना श्रीलेखा, म्हणजे जसं नाट्य आहे, जसं गायन आहे, तशी काव्य वाचन. तर त्याच्याबद्दल थोडं सांगशील का? नक्कीच. अगदी आवडीचा विषय माझ्या. आधी आपण गद्य अभिवाचन आणि पद्य अभिवाचन याच्यामधला फरक काय आहे, अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. गद्य अभिवाचन मध्ये आपण काय करतो, तो वाक्य वाचत असतो. तर पद्य अभिवाचनामध्ये आपण काव्य वाचत असतो. वाक्यांमधनं काव्य होतं म्हणजे काय होतं असं वाटतं ना आपल्याला. तर वाक्यम रसात्मक काव्यम म्हणजे, रसात्मक म्हणजे भावपूर्ण, भावपूर्ण वाक्य म्हणजेच काव्य. भावनाचा सुंदर आविष्कार म्हणजे काव्य. आता हे काव्य हे कशा पद्धतीनं वाचायचं ते बघूया. मी ना एक आता काव्य वाचन कसं करावं ह्याच्यासाठी वानगी दाखल म्हणून भा. रा. तांबे यांची संध्याकाळची शोभा ही एक कविता घेतली. सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला भाव पोचवायचा असतो तर काव्य वाचन करताना, तर त्याच्या आधी काही तांत्रिक गोष्टींचं पण थोडंसं बंधन असतं. छोट्या छोट्या सरावासाठीच्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला एखादी कविता म्हणायची असते तेव्हा ती कविता आपण साधारण एक 5-6 वेळा तरी किंवा मोठ्याने म्हणून बघायची असते. आता ती 5-6 वेळा म्हणताना वेगवेगळ्या पद्धतीने म्हणायची. म्हणजे पहिल्यांदा ती एक नुसती भराभरा म्हणून बघायची असते. म्हणजे उदाहरणार्थ आता मी जे म्हणाले की सायंकाळची शोभा ही जर आपण कविता घेतली, ही कविता म्हणजे खरं तर एक निसर्ग चित्राचा सुंदर कॅनव्हास तयार केलेला आहे भारत तांब्याने. ती मी पहिल्यांदा म्हणजे आपण अगदी प्रथम जेव्हा कविता वाचण्यासाठी घेतो, तर ती कशी म्हणायची ती मी साधी सरळ फक्त म्हणून दाखवत आहे. म्हणजे आता आपण जेव्हा पहिल्यांदा म्हणतोय तर कवीला काय म्हणायचंय ह्याच्याकडे अजिबात सुरुवातीला लक्ष द्यायचं नाहीये. आपण नुसतं कसं म्हणायचंय, तर पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर,
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी. कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे. झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती काचे. रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू झुलती. साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती. हिरे माणके पाचू फुटुनी पंखाची गरगरती. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. तसं बघितलं तर आत्ता ही जी मी कविता वाचली त्याच्याशी आपण चटकन साधर्म्य साधू शकत नाही किंवा कनेक्ट होणे जे आजकालच्या मराठीत आपण म्हणतो तर ते कनेक्ट नाही झालो आपण ही पहिल्यांदा वाचताना. म्हणून सुरुवातीला अशा पद्धतीने का वाचायची असते कविता. त्याचं कारण म्हणजे आता आपली तोंड ओळख होतीये कवितेशी. जेणेकरून त्याचे जे शब्द असतात ते आपल्या जिभेवर रुळतात. त्याचा उच्चार करायला आपल्याला ते हळूहळू सोपे व्हायला लागतात. हीच कविता परत दुसऱ्यांदा वाचताना अगदी सावकाश म्हणजे आता मी जशी भराभरा वाचली ना तशी न वाचता एक्झॅक्टली त्याच्या उलट गतीने अतिशय सावकाश पद्धतीने वाचायची. म्हणजे काय होतं की ती वाचताना हळूहळू वाचताना आपल्याला शब्दांच्या अर्थाकडे लक्ष जायला लागतं आणि शब्द भावना मनात उतरायला लागतात. आता आपण जेव्हा तिसऱ्यांदा वाचू तेव्हा कसे उच्चार करायचे कुठल्या शब्दावर जोर द्यायचा ते कळत जातं हळूहळू. मग तिसऱ्यांदा कविता म्हणून बघताना आपल्याला काही शब्द नवखे असतात त्याचा अर्थ माहित नसतो तर त्याच्या खाली रेष मारून ठेवायची म्हणजे मग त्याचे आपल्याला शब्दार्थ शोधायचे. अर्थ समजून घेतला ना की कुठल्या शब्दावर काय कसा जोर द्यायचा आहे हे लक्षात येतं. आणि तशी त्या शब्दाला खूण करून ठेवली की कुठली ओळ म्हणताना किंवा कुठला शब्द म्हणताना कसा उच्चारायचा आहे अर्थपूर्ण कसा उच्चारायचा आहे हे लक्षात येतं. तसंच कधी कधी खूप मोठ्या मोठ्या ओळी असतात कवितांमध्ये. मग तेव्हा काय होतं एखादी ओळ म्हणताना किंवा कुठला तरी शब्द म्हणत असताना आपल्याला दम लागतोय किंवा एखाद्या ओळीच्या विशिष्ट शब्दापर्यंत आपला श्वास पुरत नाहीये पुरत असं आपल्या नाही. लक्षात त्याचा पण जरा अंदाज घ्यायचा ह्या वारंवार वाचन जे करतो आपण त्याच्यामध्ये. आणि मग ते आपल्याला जसं लक्षात येतं तसं तिथे तिथे जर खुणा करत गेलो आपण तर कुठल्या शब्दानंतर विराम घ्यायचा हे आपल्याला कळतं. आता चौथं वाचन करताना आपण ज्या ज्या खुणा केल्यात ना त्यानुसार अर्थ समजून घेत एकदा वाचून बघायचं. त्याच्यामुळे आपल्याला आपण जी कविता ऐकवणार आहे त्या श्रोत्यांना त्यांच्यापर्यंत आपल्याला काय पोचवायचंय हे आपल्यालाही लक्षात येतं आणि त्याप्रमाणे कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा हे सुद्धा ठरवता येतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आशय पोहोचवताना आपले उच्चार नेमके आणि स्पष्ट हवेत. आता ही जी आपली संध्याकाळची शोभा ही कविता आहे ती वाचताना एका विशिष्ट पद्धतीने वाचायला हवी की जेणेकरून ती ऐकताना श्रोत्यांच्या मनःपटलावर ते चित्र उमटायला हवं संध्याकाळचं सुंदर नयन मनोहर. आता एक दोन ओळींचं मी उदाहरण देते तुला की ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. आता यातल्या वाहुनिया शब्दाचा उच्चार थोडासा लांबवला. तो का लांबवायचा की म्हणजे त्याच्यात पाण्याचा थोडासा प्रवाहीपणा जाणवतो. किंवा कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी. आता इथे गुलाल शब्द वाचताना थोडी ऊर्जा जास्त वापरली का कारण त्यातला आनंद दिसायला हवा रंगाची उधळण आहे ती. तर त्याच्यामुळे गुलाल चौफेरीला थोडासा आपण गुलाल हा शब्द ऊर्जेने जोरात म्हणतो थोडा ठसवून म्हणतो. किंवा झुळकन सुळकन इकडून तिकडे किती तुसरी उडती. आता ह्यात झुळकन सुळकन ह्या शब्दांचा उच्चार वेग दर्शवणारा आहे. त्याच्यामुळे तो असा बरकन म्हणला मात्र वेग हा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे दर्शवता येतो आणि वेगवेगळ्या
अर्थबोधाने दर्शवल्या जातो. पण ह्याच्यात आपल्याला चंचलपणा दाखवायचा आहे. फुलपाखरं कशी अशी इकडे तिकडे बागडत असतात, चंचलपणा असतो कधी कधी त्याच्यात, तर तो चंचलपणा दिसायला हवा. ही इतकी सुंदर आहे ना कविता, म्हणजे एवढ्याशा छोट्याशा ओळींमध्ये किती सुंदर निसर्ग चित्र तयार झालंय. तो भाव आपल्याला काव्य वाचनात उतरायला पूर्ण हवा, म्हणून उच्चारांना महत्व आहे. किंवा काही काही ओळी आपल्याला दोनदा वाचायला लागतात, की ज्याच्यामुळे श्रोत्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रभावीपणे आपली कविता पोहोचू शकते. आता मी ही कविता परत एकदा म्हणून दाखवते, म्हणजे मग आता ती कशी प्रभावी होईल ते आपल्याला लक्षात येईल. अर्थात मी प्रयत्नच करणार आहे, कारण अ, दिग्गज कवी किंवा त्यांच्याकडनं ही जी कविता जेव्हा ऐकली असेल, तेव्हा त्याच्यातनं आणि छान छान अर्थ पण प्रतीत झाले असतील. सो मी एक प्रयत्न करून दाखवते. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनी या दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरुणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसेच हुकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुलपाखरे फुले साळी जणू झुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा, पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा, कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. वा, सुंदर, वा, क्या बात वा. आहे. काय सुंदर कविता आहे, अक्षरशः चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. आणि फार छान वाचलीस तू. पूर्ण आशय आमच्यापर्यंत त्याचा पोचला. नाही, खरंच कला आहे. काव्य वाचन ही कला आहे. छान, नाही, खूप ती छान समजावून आहे पण पण काव्य. सांगितलंस. ते काव्य पण इतकं दर्जेदार आहे ना, आपले हे सुंदर. कवी. खरंच. भारात आंबे, काय सांगशील भारात आंब्यांबद्दल? भारात आंब्यांविषयी सांगायचं म्हणजे मला एकतर अभ्यासाला त्यांच्या जवळजवळ 15 कविता त्यांच्या अभ्यासाला होत्या एकदा. आणि खूप त्यांच्या कवितांचं अगदी सौंदर्यशास्त्र बद्दल म्हणजे त्यांच्या कवितेतनं सगळं सौंदर्यशास्त्र त्याच्यामधनं उलगडतं असं त्यांच्या कवितेमधनं दिसतं. म्हणजे बघायला गेलं तर त्या आपल्याला खूप रोमॅन्टिक आणि अशा प्रेम हम्म. कविता वाटतील, पण ते खरं तर सौंदर्यशास्त्र आहे असं त्यावेळेस अगदी. मी वाचलेलं होतं. आणि ते जन पळभर म्हणतील हाय हाय, ही तर सगळ्यांनाच कविता माहिती आहे. आणि ते जी त्यातलं जे सत्य आहे ना, ते असं जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा अक्षरशः हृदयाला भिडतं की खरंच आहे ते. आणि दुसरं म्हणजे लता मंगेशकरांनी म्हटलेलं गाणं आहे, अम, समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही, हो. कळा लागल्या जीवा. तर जीवा. ते असं काव्य लिहिणारे भा. तांबे जेव्हा असं काहीतरी काव्य लिहितात, तेव्हा ती जी प्रतिभा, तिची रेंज आहे ना सृजनशीलतेची, ती अशी जाणवते की खरंच आहे, म्हणजे काय भरभरून मिळालेलं आहे परमेश्वराकडून असं. त्या म्हणजे अगदी त्यांच्या कवितेचं ते सगळं बघितलं आवाका की लक्षात येतं. वा, तुझा काय गाढा अभ्यास आहे याच्यावर. गाढा नाही. गाढा मग नाही, अभ्यासाला होतं मला, त्यामुळे करावाच लागला. पण आपली कवितेची एक एक फेरी झालेली आहे. आता आपण अजून एका कवितेचा आस्वाद घेणार आहोत. तर पुढची कविता सादर करते मुग्धा. आणि कवी आहेत मंगेश पाडगावकर. तर मुग्धा. मी मंगेश पाडगावकर यांची तू असतेस तर ही कविता म्हणून दाखवते. तू असतेस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे, मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे,
बकुळीच्या पुष्पांपरी नाजुक फुलले असते गंधाने क्षण अनरंगांनी भरले असते क्षितिजावरले किन्नरिते पण पसरलेली असती छायांनी चरणतळी मृदु श्यामल मखमल अनशुक्राने केले असते स्वागत आपुले हसून मिश्किल. तू असते सतर झाले असते आहे त्याहुनी जग हे सुंदर चांदण्यात विरघळले असते गगनधरेतील धूसर अंतर. वा वा वा. मंगेश पाडगावकर का आणि ही कविता का? या कवितेबद्दल मंगेश पाडगावकर माझे आवडते कवी आहेत. मला त्यांच्या प्रेमकविता खूप आवडतात. आणि या कवितेबद्दल सांगायचं झालं तर ही कविता फेसबुकवरती माझ्या एका मैत्रिणीने पोस्ट केली होती. आणि तिला मी नंतर म्हंटल की खूप छान कविता आहे. तर ती म्हंटली की तुला माहित नाही का ह्याच्यावरती खूप एक गाजलेलं गाणं आहे. तर तिने त्या गाण्याची लिंक मला पाठवली आणि तो चित्रपटही मी बघितला होता. कॉफी आणि बरंच काही मधलं हे गाणं आहे. पण ते गाणं म्हणून म्हणजे खरं तर असं म्हणतात की कवितेचं गाणं झालं की ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. पण ते गाणं म्हणून जेव्हा मी ऐकलं होतं त्याच्यापेक्षा ती कविता म्हणून मगाशी अतुल दादा पण म्हटला की शब्द जास्त परिणामकारक असतात. तर पाडगावकरांचे शब्द इथे इतके तरल नाजूक आहेत. चित्रदर्शी शैली आहे त्यांची. पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा ते म्हणतात की पसरलेली असती छायांनी चरण तळी मृदु श्यामल मखमल अनुशुक्राने केले असते स्वागत आपुले हसून मिश्किल. तेव्हा आपण त्या वेळेत जातो. म्हणजे ती जी वेळ त्यांनी ज्या वेळेचं वर्णन केलंय ती वेळ आपल्याला जाणवते. म्हणजे नुसतं चित्र दिसत नाही तर आपल्याला ते जाणवतं. आणि ते मलाही तसंच जाणवतं. नुकतेच जे प्रेमात पडतात त्यांनाही ते तसंच जाणवतं. ज्यांचं प्रेम अगदी मुरलेलं आहे त्यांनाही ते जाणवतं. तर ही त्यांची जादू आहे. म्हणून मला ते माझे आवडते कवी आहेत आणि ही कविता मला आवडते. शब्दांची कमाल. आता अशीच मंगेश पाडगावकर माझेही आवडते कवी आहेत आणि त्यांची स्वतःची पण काव्य वाचनाची शैली पण फार छान होती आणि त्यांचे हो. काही काही व्हिडिओज युट्यूब वरती आहेत, आपल्याला मिळू शकतात. तर अशीच मंगेश पाडगावकरांची एक खूप मस्त कविता आपल्याला आता अतुल म्हणून दाखवणार आहे. बरं, ही कविता अशा लोकांच्या वरती लिहिलेली आहे मंगेश पाडगावकरांनी. मंगेश पाडगावकर स्वतः खूप प्रचंड विनोदी लिहायचे. माझ्या मते त्यांच्या एकूण काव्य लेखनात विनोदी एक ढब बाज आहे नेहमी थोडीशी. असायचा. तर ही कविता त्यांनी अशा लोकांच्यावरती लिहिली आहे की जे सदैव कुचमत असतात. म्हणजे पुलंनी एका कुठल्या तरी लेखात म्हटलंय की ही अशी लोक असतात की ज्यांना आंबा आवडत नाही. म्हणजे आंबा न आवडणारे लोक कसे असतील, त्याचं खरंच. कवितेत जर आपल्याला रूपांतर हवं असेल तर ही मंगेश पडगावकरांची कविता आहे. तर तुम्ही आता ऐकवतो. ही मंगेश पडगावकरांच्या स्वतःच्या आवाजात युट्यूब वरती आहे. तरी मी एक प्रयत्न करून बघतो. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. अहो निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार, रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी. एकच गोष्ट यांची असते कपाळावर आठी. कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्यानं हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. यांचा घोषा सुरू असतो, अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं, तमकं मुळीच पिऊ नका त्याने पडसं होतं. संयमाचे पुतळेच हे. यांचा नेम कधी चुकूनही चळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. अहो सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत बसणार, तर किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना.
गालाला गाल लावून गुलुगुलू करत बसतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतं. एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतं. एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार? एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठे जाणार? कारण आणि परिणाम यांचं नातं काही टळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. वा. वा. वा वा किती वा. मस्त. आणि बढिया. अतुल काहीही म्हणणार आणि त्याच्यामध्ये पुलंचं नाव आलं नाही असं होऊच अगदी. शकत नाही. कुठलाही काहीही कार्यक्रम असो, पुलंचं नाव आलंच पाहिजे. नाही, मगाशी मगाशी सुद्धा श्रीलेखा जेव्हा कविता कशी वाचावी असं सांगत होत्या, तेव्हा मला पुलंच्या बिगरीत मॅट्रिक मध्ये कविता कशी वाचू नये हाच परिच्छेद आठवत होता. त्याच्यात मला पुलंनी तुम आमले मास्तर नावाच्या एका ह्याच्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे, देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. कविता कशी तर अशी वाचू कविता नये. वाचू नये. अफाट. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही हीच सगळी मराठी प्रेमी मंडळी, आमचं दुसरं पण एक चॅनल आहे जिथे आम्ही काही मराठीतून काही वेगवेगळे विषय घेऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मी त्या चॅनलची डिस्क्रिप्शन, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तेही नक्की बघा आणि तिथेही आम्हाला प्रोत्साहन द्या. आता पुढची जी कविता आहे ती आता सचिनची आहे. कुसुमाग्रजांचीच. प्रेम करावं भिल्लासारखं ना रे. प्रेम कर भिल्लासारखं. प्रेम कर वा भिल्लासारखं. वा वा. मला माहित सुंदर. नाहीये. मला माहित नाहीये. मी कधीच वाचलेली नाहीये. मला फार ऐकायला फार आवडेल. आता सुंदर तो आहे. वाचून दाखवेल ना तेव्हा सिद्ध होईल की आम्ही नवरा बायको आहेत, त्यामुळे तू ऐक. म्हणजे फार प्रेमावर सुंदर बऱ्याच कविता आहे ही. हो, प्रेमावर बऱ्याच अशा तरल कविता असतात, किंवा प्रेमात माणसं स्वप्नात बुडलेली असतात प्रेमात पडल्यावर वगैरे. तर अशा लोकांसाठी ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहे. तर पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, म्हणून म्हणतो जागा हो जाण्याआधी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्याआधी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं, सॉरी, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा नभापर्यंत पोचलेलं, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. वाह, वा. क्या बात. क्या बात है.
जबरदस्त. मी कधीच नाही ऐकलेली. एकदा तो म्हणायला लागल्यानंतर मला एकदा असं वाटलं की कधीतरी कुठेतरी ऐकलंय, पण मला खात्री नाहीये की मी ते ऐकलीये. फार छान. प्रेम प्रेम कसं करावं. फारच छान, खूप सुंदर. आम्हाला ही कविता खूपच योग्य वयात होती. 11वीच्या हो, पाठ्यपुस्तकात आम्हाला होती. पण होती. मला वाटतं 11वी-12वीतच होती आम्हाला. हो का? एक्झॅक्टली. म्हणजे हो. एकदम योग्य वयात. हा, अगदी. वणवा पेटवायच्या आणि पेटून घ्यायच्या वयात होते. हो. कवितेला ना लय असते, ताल असतो. त्यांना वृत्त असं म्हणतात. मगाशी सचिननी पण त्याच्या बोलण्यात पण दोनदा आलं की वृत्तबद्ध अशी कविता असते. तर ही वृत्त जी आहेत तर ती काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर एक वृत्त साखळी म्हणणार आहेत हे सगळेजण. तर आपण ऐकूया की ती लय ताल म्हणजे काय असतं. सचिन, तू सुरू कर. ओके. तर ही जी कविता आहे ती शिखरिणी वृत्तातली आहे. गिरीश यांची कविता आहे. तुझे जेव्हा जेव्हा सहज मजला दर्शन घडे, स्मृतींचे पूर्वीच्या फलक पुढती राहती खडे, हृदी भारावोनी गुणगुणत मी त्यात रमतो, तरंगुनी भावे विनित हृदये तूज नमितो. वृत्त शार्दूल विक्रेते कवी केशव कुमार. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक, त्याची टिक टिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यास ती कधीतरी ते सारखे चालते. वृत्तपृथ्वी, कवी शंकर रामाणी. इथे हृदय ओविते अतुट आसवांच्या सरी, व्यथा पिकून वाकते विफल विश्व माझ्यावरी, असे व्यतीत वेंधळे अजय जो जविता जिणे, कसे तिमिर चेतवू चढतही निशांधळी. वृत्त सुमंदार माला. कविता निळाई. अस असे रंग आणि ढगांच्या किनारी, निळे ऊन लागे मला साजणी, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझे भिजे पापणी. वा, मस्त वाटलं. खूप छान वाटलं. आपण अनेक कवींच्या कविता आता ऐकल्या, पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की संत कवींनी जो आध्यात्मिक साज आपल्या भाषेला चढवलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत, तुकारामांचे अभंग आहेत, संत एकनाथांची भारुडं आहेत. तर अशा अनेक सुंदर सुंदर काव्यांनी मराठी भाषा खूप समृद्ध झालेली आहे. तर या कार्यक्रमाचा शेवट आपण संत तुकाराम महाराजांच्या आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाने करूया. श्रीलेखाचा आवाज फार गोड आहे, तर ती त्याच्या 4 ओळी आपल्याला अ, ऐकून दाखवेल. आणि त्याआधी मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आपल्याला हे सगळं जमवून आणणं खूप कठीण होतं, पण तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज तू आम्हाला इथे बोलावलंस आणि आमच्या सगळ्यांची सांगड घालून आम्हाला इथे एकत्र जमवलंस, यामागे तुझे खूप कष्ट होते. आम्हाला एकत्र जमवल्याबद्दल तुझे आभार. आणि आम्हालाही खूप मजा आम्हालाही आली. खूप मजा आली. हो. आणि मगाशी माझी ओळख करून देताना तू जे सांगितलंस, तर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी हे सांगते मुद्दामून की खरंच वाचन कमी झालंय वगैरे, लोक वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत वगैरे, असं काही नाहीये. सगळेजण भरपूर वाचतात आणि भरपूर जास्त पुस्तकं हा, घेतात. लहान मुलं वाचतात, त्यांचे आई बाबा त्यांना प्रोत्साहन देतात वाचायला. वा वा, तर हे छान वाटलं मला ऐकून. सांगायचे, हे तू मुद्दामून सांगितलंस मगाशी, त्याबद्दलही मी तुझे आभार मानते. थँक्यू. मी श्रीलेखा. पण खरंच चारुता. आकडेमोडीतनं कधीही वेळ मला दुसरं काही करायला मिळत असेल तर त्याकरता मी नेहमीच आहे आभारी. सहभागी व्हायला. आणि त्याकरता तुझे खूप खूप आभार. खरंच चारुता, एकतर सगळ्यांची विविध व्यापातून हळूच त्यांना बाहेर काढून त्यांची मोठ बांधून सगळं हे फायनलाइज करणं हे काही तसं सोपी गोष्ट नाहीये.
आणि आम्हाला इतका सुंदर प्लॅटफॉर्म तुझ्यामुळे उपलब्ध झालाय, त्याच्यासाठी खरंच खरंच खूप धन्यवाद. आणि हे थँक्यू हे थँक्यू. आता खरंच मनापासून आहे, कारण तुझा जो पॉडकास्ट आहे त्याच्यात म्हणजे त्याचा ग्राफ त्या विषयांचा इतका मोठा आहे ना, वास्ट आहे तो. ते म्हणजे काय काय तुला सुचतात विषय वेगवेगळे, त्याचं खरंच मला कौतुक वाटतं. धन्यवाद धन्यवाद. गाणं ऐकायचंय तुझं. चालेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग.